श्री स्वामी समर्थ मंदिर. चला तर तुम्हाला आज वांग्याची भाजी दाखवते, वांगा बटाट्याची. जे लोक खात नाही ना ते सुद्धा बोटं चुकून खाते. तर सगळ्यात पहिले तेल गरम करा, त्याच्यात हिंगाची फोडणी द्या. हिंगाची फोडणी दिल्यानंतर हे आपलं शेंगदाण्याचं कूट आहे, ते शेंगदाण्याचं कूट त्याच्यात टाकून द्या. आणि शेंगदाण्याचं कूट काय करतात, थोडंसं ना तेलात फ्राय करायचं. त्याच्यामध्ये आता नेहमीप्रमाणे आपले मसाले, तुम्हाला तर माहिती आहे मी बाहेरचे मसाले वापरत नाही, जसं एव्हरेस्ट झालं, कुठलाही झाला. फक्त हा कांदा लसूण खोबरा मसाला आहे आणि हळद आहे. हे मस्त बघा तेलात मी फ्राय केलं आहे मसाला आणि त्याच्यात वांगं बटाटा सोडला. तर वरनं काय करायचं आहे, एक कांदा कापला आणि एक टॅमॅटो टाकला. तो वरनंच टाकायचा बरं का, शिजून नाही घ्यायचा. वरनं टाकून मस्त तेलात एकजीव सगळं करून घ्यायचं. आता मी पाणी टाकले, माझी 5-6 जणांची भाजी, तर मी 2 ग्लास पाणी टाकलं. तर तुम्हाला किती टाकायचं ते तुमच्या अंदाजाने. खरं सांगते, अशी वांग्याची भाजी इतकी टेस्टी आणि एवढी भन्नाट लागते ना, की जे लोक नाही खात ना ते सुद्धा बोट चुकून खाते. तर बघा बरं किती छान वांगं बटाट्याची भाजी झाली. तुम्ही पण एकदा करा आणि कमेंट करून मला सांगा की ही भाजी तुम्हाला कशी वाटली आणि कशी नाही. आणि मला प्लीज कमेंट करून सांगा आणि तुम्ही नक्कीच बनवता. चला बा.